नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टपूरमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. जसं की म्हाडा मुंबई मंडळाची सोडत सुरुवात झालेली आहे. लॉटरीला अर्ज करण्याची आणि पेमेंट करण्याची सुरुवात झालेली प्रक्रिया सुरू झालेली आहे. लोकांनी सुरुवात सुद्धा केलेली आहे, अर्ज सुद्धा केलेले आहेत काही लोकांनी. आणि काही लोकांमध्ये अजूनही संभ्रम आहे की तुम्ही कोण अर्ज करू शकतं आणि अर्ज करण्यासाठी नेमक्या अटी शर्ती काय आहेत, पात्रता आहे, तुम्ही एलिजिबल आहात की नाही अर्ज करण्यासाठी, हे संभ्रम काही लोकांच्या डोक्यामध्ये आहेत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पी-एम याबद्दलचे काही तुमचे डाऊट्स होते की त्याच्या अटी शर्ती आणि रजिस्ट्रेशन कसं करायचं याबद्दल तुम्ही बघितलं. आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्वसाधारण अटी जे की बाकीच्या स्कीम्स आहेत त्यांना काय अटी शर्ती आहेत त्याबद्दल तुम्हाला सांगणार आहे. अर्थातच मी एका व्हिडिओमध्ये तुम्हाला ब्राउशर आणि ॲडव्हर्टाइजमेंट डाउनलोड कसं करायचं याबद्दल सुद्धा सांगितलेले आहे आणि त्या ब्राउशर आणि ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये क्लिअरली ह्या अटी शर्ती लिहिलेल्या आहेत. लोकांनी वाचल्या सुद्धा असतील, बट त्यामधला मी पूर्ण ॲज इट इज तुम्हाला दाखवणार नाही. त्यामधल्या जे काही महत्त्वाचे आहेत, इम्पॉर्टंट अटी शर्ती आहेत, जे की सर्वांना माहिती असायला हव्यात, तर तशाच मी नोट डाऊन केलेल्या आहेत आणि त्याच तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. त्यासोबतच इन्कम क्रायटेरिया काय असेल, इन्कम ग्रुप कुठले कुठले आहेत त्याबद्दल सुद्धा या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला जर आवडला तर व्हिडिओला लाईक सुद्धा करा, मित्रांसोबत सुद्धा शेअर करा आणि चॅनलला विस सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण की अशाच महत्त्वाचे व्हिडिओज मी तुमच्यासोबत घेऊन येत राहील पूर्ण लॉटरी संपेपर्यंत. सो आणि त्यानंतर सुद्धा. तत्पूर्वी आपलं टेलिग्रामचं चॅनल सुद्धा आहे. जर तुम्ही जॉईन व्हायचं असेल तर तुम्ही टेलिग्रामच्या चॅनलला जॉईन करू शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तेथे की तुम्हाला क्विक अपडेट्स भेटतील बाकीच्या लोकांकडनं. सो हे तुमच्यासाठीच आहे. यामध्ये कुठली फीस वगैरे असंच काही नाही आहे. तुम्हाला जेव्हा जॉईन व्हायचं जॉईन होऊ शकता, निघायचं तेव्हा निघू शकता. सो चला तर मग सुरुवात करूयात आपल्या व्हिडिओला आणि सर्वप्रथम बघूयात आपण एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय काय आहेत. आणि यामध्ये बरेच आहेत. यामधले जे काही महत्त्वाचे जे की सर्वांना माहिती असायला पाहिजेत मी तेच दिलेले आहेत. एक तर पहिला पॉईंट आहे, एज तुमचं 18 वर्षापेक्षा जास्त वय पाहिजे पहिली गोष्ट अर्ज करण्यासाठी. त्यानंतर आणि यामध्ये दुसरी एक गोष्ट फॅमिली म्हणून करण्यात येतं की फॅमिली 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 तर फॅमिलीमध्ये कोण येतं, हजबंड वाईफ हे दोनच व्यक्ती फॅमिलीमध्ये कन्सिडर होतात. बाकीची त्यांची मुलं असतील 18 वर्षापेक्षा जास्त वयाची तर ती सेपरेट फॅमिली कन्सिडर होते आणि ते सेपरेटली अर्ज करू शकतात. इनफॅक्ट हजबंड वाईफ सुद्धा सेपरेटली अर्ज करू शकतात. सो एका फॅमिलीमध्ये एक हजबंड वाईफ आणि मुलं आहेत आणि एक मुलगी आहे तर ही चारही लोक सेपरेटली अर्ज करू शकतात. बट हजबंड वाईफची इन्कम एक कन्सिडर होईल, म्हणजे हजबंड आणि वाईफ दोन्ही जर काम करत असेल तर त्यांची इन्कम एकच कन्सिडर होईल आणि दोघांची मिळून इन्कम कन्सिडर होईल आणि मुलाची इन्कम सेपरेट कन्सिडर होईल, मुलीची सेपरेट कन्सिडर होईल. तर त्यांच्यासाठी सेपरेटली अर्ज करू शकता. हा पहिला पॉईंट. दुसरं एक बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये तुमच्या नावे जो कोणी अर्ज करणार आहे तो आणि त्यांची फॅमिली म्हणजेच हसबंड जर अर्ज करत असेल तर हसबंड आणि त्यांच्या वाईफ यांच्या नावे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत कुठलेही घर नसायला हवे. प्रायव्हेट असो किंवा मग सरकारी संस्थेकडनं भेटलेलं असो किंवा प्लॉट सुद्धा तुमच्या नावे नसायला पाहिजेत. तर तुमच्या नावे जर असेल तर तुम्ही या लॉटरीसाठी इलिजिबल नाही आहात. त्यानंतरचा मुद्दा असा आहे की नो फ्लॅट फ्रॉम गव्हर्नमेंट स्कीम्स. आता गव्हर्नमेंट स्कीमद्वारे फक्त बृहन्मुंबई महानगरपालिकाच नाही, महाराष्ट्रामध्ये कुठेही तुमच्या स्वतःच्या नावे जर गव्हर्नमेंट स्कीमकडनं कुठलंही घर भेटलं असेल, कुठलीही गव्हर्नमेंट स्कीम असेल, PMAY असेल किंवा मग दुसऱ्या कुठल्या स्कीम्स असतील, गव्हर्नमेंट म्हाडा असेल, सिडको असेल किंवा मग अनुदान भेटलं असेल तुम्हाला कुठल्या गव्हर्नमेंट स्कीमकडनं तर तुम्ही या लॉटरीसाठी इलिजिबल नाही आहेत. त्यानंतर चौथा मुद्दा म्हणजे मागील 20 वर्षामध्ये 15 वर्ष मिनिमम 15 वर्षाचा तुमचा महाराष्ट्रामध्ये स्टे असायला पाहिजेत आणि ते प्रूव्ह करू देण्यासाठी तुम्हाला डोमासाईल लागेल. सो जर तुमच्याकडे डोमासाईल असेल महाराष्ट्राचा तर ते प्रूफ होऊन जाईल. सो डोमासाईल लागेल. त्यानंतर ऑब्विसली कास्टच्या लोकांसाठी कास्ट आणि व्हॅलिडिटी सर्टिफिकेट लागेल. कास्ट मॅन्डेटरी आहे. कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटीला वेळ लागू शकतो, त्यामुळे तुम्ही जेव्हा विजेते ठराल त्यानंतर तुम्ही व्हॅलिडिटीला अप्लाय करू शकता आणि त्यानंतर ते अपलोड करू शकता. बट सध्या तरी कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला लागेल. आणि त्यानंतर सर्वात शेवटचा मुद्दा म्हणजे
ॲडिशनल चार्जेस जे काही म्हाडाच्या बुकलेटमध्ये ब्रॉशरमध्ये मेन्शन केलेले चार्जेस असतात ते बेस चार्जेस असतात. यामध्ये कुठलेही ॲडिशनल चार्जेस इन्क्लूड केलेले नसतात. आणि ॲडिशनल चार्जेस म्हणजे कुठले कुठले स्टॅम्प ड्युटी असेल, रजिस्ट्रेशन असेल, जीएसटी असेल, लिगल चार्जेस असतील, इन्फ्रास्ट्रक्चर चार्जेस असतील, किंवा म्हाडाच्या कुठल्याही फ्लॅटला डेडिकेटेड पार्किंग अलॉटमेंट नसते, तर त्यासाठी पार्किंग तुम्हाला सेपरेटली बाय करावी लागते. कॉमन पार्किंग भेटते म्हाडाच्या फ्लॅट्सला, बट ती 2-3 फ्लॅटमध्ये एखादी पार्किंग असंच भेटते. तर तुम्हाला जर पार्किंग परचेस करायची असेल तर पार्किंग चार्जेस पण एक्स्ट्रा मोजावे लागतील. सो तुम्ही जेव्हा अर्ज करताय तेव्हा तुम्ही हे विचार करूनच करा की त्यामध्ये ॲडिशनली बरेच चार्जेस येणार आहेत. स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, जीएसटी, लिगल पार्किंग वगैरे बाकीचे. तर हे पार्किंग जरी सोडलं तरी बाकीचे चार्जेस अराउंड 10% तरी कमीत कमी 10%च्या रेंजमध्ये जातात. म्हणजे तुमचा जर फ्लॅट 1 करोडचा असेल तर 10 लाख ॲडिशनल तुम्हाला मिनिमम सांगतोय मी, ह्यापेक्षा जास्तच असतील. सो कारण की स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन हे मिळूनच जवळपास 7-8% होतं, डिपेंड ऑन कन्स्ट्रक्शन स्टेटस वगैरे. जीएसटी जर अंडर कन्स्ट्रक्शन असेल तर जीएसटी लागेल. इन्फ्रास्ट्रक्चर व्हेरी करतं प्रत्येक स्कीम टू स्कीम. त्याच्यामुळे 10 लाखाच्या वरतीच तुम्ही पकडून चाला की ॲडिशनल चार्जेस लागतील. त्याबद्दलचा मी एक सेपरेट व्हिडिओ सुद्धा बनवला होता. तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता, लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल. सो हे होते महत्त्वाचे एलिजिबिलिटीचे क्रायटेरिया. तर त्यानंतर आपण बघूयात इन्कम बद्दलचे. बऱ्याच लोकांमध्ये डाऊट्स होते इन्कम क्रायटेरिया बद्दलचे. तर हे मी तुम्हाला सांगितलं सुद्धा होता, परत तुम्हाला दाखवतोय की जे काही स्कीम्स आहेत त्या स्कीमच्या पुढे तुम्हाला उत्पन्न गट मेन्शन केलेला असतो. आणि तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला जे तुम्ही ITR किंवा इन्कम सर्टिफिकेट अपलोड कराल त्यानुसार तुमचा इन्कम, त्यावरनं तुमचा इन्कम ग्रुप ठरला जातो. आणि त्या इन्कम ग्रुपवरनं तुम्हाला जे फ्लॅट्स दिसतील, स्कीम्स दिसतील, बऱ्यापैकी तेवढ्या स्कीम्सला तुम्हाला अप्लाय करता येईल. तुम्ही जर HIG चे असाल तर तुम्हाला EWS, LIG, MIG चे फ्लॅट दिसणार नाहीत. काही लोकांचे डाऊट्स होते की सर माझं इन्कम 6 लाखापर्यंत आहे बट मला PMEY चे फ्लॅट्स दिसत नाहीत. का दिसत नाहीत? कारण की PMEY ची क्रायटेरिया की तुमचं इन्कम 3 लाखापर्यंत असायला पाहिजे. सो असे क्रायटेरिया असतात त्यामुळे तुम्हाला सर्व स्कीम्स दिसणार नाही तिथे अर्ज करताना. त्यामुळे हे लक्षात घ्यायचं आहे की तुम्ही ज्या इन्कम ग्रुपमध्ये येताल त्या इन्कम ग्रुपशी रिलेटेडच स्कीम्स तुम्हाला दिसतील किंवा त्यांनाच अर्ज करू शकता तुम्ही. जर तुम्हाला दिसत जरी असेल आणि अर्ज केला तर नंतर ते तुमचे रिजेक्ट होऊ शकतो. त्यामुळे इन्कम ग्रुप प्रमाणेच तुम्हाला अर्ज करायचे. तुम्हाला बघायचं तुमचा इन्कम ग्रुप कुठला येतोय, तुमच्या ITR वरनं किंवा मग जे इन्कम सर्टिफिकेट वरनं, त्यावरनं तुम्हाला ठरवायचंय. आता ITR वरनं कसं बघायचं, तर ITR वरती तुम्हाला जी नेट टॅक्सेबल सॅलरी जो असेसमेंट फॉर्म असतो त्याच्यामध्ये जी काही इन्कम दिसते तुम्हाला, तर त्या टॅक्सेबल जी इन्कम असते तेवढी इन्कम वरून तुम्ही ठरवू शकता. तर तेवढा इन्कम तुम्ही बघायचं की कुठल्या ग्रुपमध्ये बसते. EWS साठी जर 6 लाखापर्यंत जर तुमची इन्कम असेल, वार्षिक इन्कम, आणि यामध्ये या इन्कम मध्ये अगेन मी तुम्हाला सांगतो या इन्कम मध्ये हस्बंड वाईफ दोघांचं सुद्धा इन्कम ऍड होतं. हस्बंड 6 लाख कमवत असेल, वाईफ 6 लाख कमवत असेल, दोघांची मिळून 12 लाख होते, तर तुम्ही उच्च उत्पन्न गटामध्ये जाता. सो अशी दोघांची ऍडिशन करून तुम्हाला इन्कम दिसेल. तुम्ही अर्ज करताना तुमचा स्वतःचाच ITR अपलोड केलाय, वाईफचा नाही केला, त्यामुळे तुम्ही LIG कॅटेगरीमध्ये फॉर एक्झाम्पल फॉल करताय, पण तुमची वाईफ सुद्धा आहे एलिजिबल किंवा मग इन्कम आहे वाईफची 3-4 लाख, तर 9 लाख प्लस 4 लाख असे मिळून तुमची 13 लाख होईल. HIG कॅटेगरीमध्ये तुम्ही ॲक्च्युअलमध्ये असणार. सो त्यासाठी ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. याबद्दल सुद्धा मी सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही बघू शकता. सो EWS साठी इन्कम क्रायटेरिया आहे 6 लाखापर्यंत तुम्ही EWS वाले लोक अर्ज करू शकतात. EWS कॅटेगरीसाठी अल्प उत्पन्न गट म्हणजे LIG साठी 6 ते 9 लाखामध्ये जर तुमची इन्कम असेल तर तुम्ही LIG मध्ये येता. 9 ते 12 मध्ये जर तुमची इन्कम असेल तर तुम्ही MIG मध्ये येता. आणि 12च्या वरती जर असेल तुमची तर तुम्ही HIG मध्ये येता. आता दुसरा एक प्रश्न बऱ्याच लोकांचा होता की सर EWS आहे माझी इन्कम 6 लाखापर्यंत, बट मी LIG MIG ला अर्ज करू शकतो की नाही, तर ते खाली स्पष्ट दिलेले आहे. तुम्ही EWS वाले तुम्ही तुमच्या इन्कम ग्रुपच्या हायर इन्कम ग्रुपला अर्ज करू शकता. म्हणजेच EWS वाले सर्व स्कीम्सला अर्ज करू शकतात. LIG वाले EWS सोडून बाकी सर्व स्कीम्सला अर्ज करू शकतात. तसेच MIG वाले MIG आणि HIG या दोनच स्कीम्सला अर्ज करू शकतात आणि HIG वाले फक्त HIG स्कीम्सला अर्ज करू शकतात. हे हायर इन्कम ग्रुपलाच तुम्ही अर्ज करू शकता, लोअर इन्कम ग्रुपला नाही. तर HIG वाले खालच्या कुठल्या इन्कम ग्रुपमधील स्कीम्सला अर्ज नाही करू शकत.
सो आय होप या व्हिडिओ नंतर तुमचे बरेच डाऊट्स क्लिअर झाले असतील. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये प्लीज मेन्शन करा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. अजून दुसरे कुठले क्वेरीज असतील, डाऊट असतील, कमेंट बॉक्समध्ये लिहा किंवा ते आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून तिथे तुम्ही क्वेरीज विचारू शकता. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांसोबत सुद्धा शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा बेनिफिट होईल. धन्यवाद.